भ्रष्टाचार झालेला आहे आणि भ्रष्टाचार झाल्यानंतर कृती समितीचं आपलं जे धोरण आहे किंवा कृती समिती काय यावर पावलं उचलणार आहे? तर ह्याच्यावर प्रथमतः आम्ही असंच म्हणू की आता जो कृती समितीच्या वतीने जो आम्ही चेअरमन आणि संचालक बोर्डाला जो काय संदेश दिलेला आहे की कारखान्यांनी सिव्हिल आणि टाईम ऑफिस या दोन्हीच्या अंतर्गत इन्क्वायरी करावी आणि दुसरं टाईम ऑफिसवर पोलीस स्टेशनला डायरेक्ट गुन्हे दाखल करावेत. ह्या दोन गोष्टी मला वाटते संचालक बोर्डाने केल्या पाहिजेत, करावं. आणि जर का ह्या केल्या गेल्या नाहीत तर न विलाज असतो कृती समितीची मीटिंग आम्हाला बोलवून टाईम ऑफिसमधला लेबर ऑफिसमधला जो काय प्रकार जो काय झालेला आहे त्याच्यावर पुढं काय काय कारवाई केली काय नाही ह्याची माहिती आम्हाला घ्यायला लागेल. आणि जर का ती माहिती आम्हाला जर का योग्य वाटत नाही आहे असं जर का काय दिसत असेल तर निश्चित कृती समितीच्या वतीने दखल घेतली जाईल, एवढंच मी आता सांगू इच्छितो. काही सभासदांमधून दबक्या आवाजात सध्या चर्चा आहे की पेट्रोल पंपावरती देखील असाच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असू शकतो, त्यावरती काय प्रतिक्रिया? नाही, ह्याच्यावर पेट्रोल पंपाचं जे काय आता तुम्ही बोलताय त्याच्यावर माझ्या माहितीपर्यंत माझ्यापर्यंत तर प्रत्यक्षात कुठली माहिती तशी काय आलेली नाही आहे. कृती समितीचे आमचे जे सदस्य आहेत त्यांच्याकडनं काय माहिती आलेलं नाही आहे. त्यामुळं त्याच्यावर जर तर बोलणं मला वाटते काय ते उचित नाही आहे. आणि राजकारण म्हणून जर का मी ज्या गोष्टी माहिती नाहीत आपल्याला माहितीच नाहीत कळालेल्या नाहीत आणि त्याच्यावर कृती समितीने काहीतरी बोलणं हे काय मला योग्य वाटत नाही. त्यामुळं ह्या पेट्रोल पंपाच्या ह्याच्यावर जर का आम्हाला माहितीच नाही आहे तर मी त्याच्यावर काय बोलणं उचित मला वाटत नाही. निश्चित ज्या ज्या वेळेला कारखान्याच्या माध्यमातून आम्हाला इतर गोष्टी जर का आम्हाला माहित्या मिळाल्या आणि त्या माहित्यासुद्धा त्यात तथ्य आहे असं जर का दिसलं तर लेखी स्वरूपात आम्ही कारखान्याला ते पत्र त्या पद्धतीने आम्ही देऊ. आणि त्याच्यावर कारखान्याने जर का दखल घेतली नाही तर निश्चित पुढची पावलं कठोर पावलं आम्हाला उचलावी लागतील. आणि ती वेळ मला वाटते संचालक बोर्ड येऊन देणार नाही कालच्या कामाच्या ह्याच्यावर. कारखान्यातल्या प्रत्येक विभागाची विभागनिहाय चौकशी व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, माझ्यापर्यंत आता मी एवढंच फक्त मी सांगेल की सिव्हिल बाबतीतची जी काही माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे तर त्या सिव्हिल खात्याची तर माहिती 100% संचालक बोर्डाने 10-12 वर्षाची काय असेल 12-13 वर्षाची माहिती अंतर्गत ऑडिटर नेमून केली पाहिजे, करावी. आणि त्यात मग ते आहे का नाही काय हे संचालक बोर्डाला कळेल आणि त्याच्यावर मला वाटतं योग्य ते निर्णय संचालक बोर्ड घेईल. इतर काय मला वाटत नाही. जर माहितीच माझ्याकडे जर का नसेल तर मी काहीतरी राजकारण म्हणून काहीतरी बोलणं मला उचित वाटत नाही. परिचयच्या बाबतीमध्ये जर का जसं की बॉयलरचा पेट्रोल पंप असू द्यात किंवा इतर काही गोष्टी आहेत मशिनरीज असू द्यात त्याच्या परिचयच्या ह्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं काही चौकामध्ये असू द्यात किंवा सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता? नाही, आता ह्याच्यावर तुम्ही जे म्हणताय ह्याच्यावर मी फक्त एवढंच मी म्हणेल की जोपर्यंत आमच्यापर्यंत माहित्या येत नाहीत आणि माहित्या जरी आल्या जोपर्यंत माझी खात्री होत नाही कृती समितीची खात्री होत नाही तोपर्यंत त्याच्यावर मी कॉमेंट्स काय करणार नाही. कारण माझा तो स्वभाव नाही आहे. आणि मी मागच मी बोललेलो आहे की कारखान्याचं काम करत असताना राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही एकत्र यायला पाहिजे. तर त्या मुद्द्यावर मी आजही ठाम आहे आणि भविष्यातसुद्धा मी ठाम राहील.